आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते आमदार आशिष देशमुख. भाऊ, काय सांगणार? आज दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पक्षाचं आंदोलन आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करतात. आणि असा कोणता पक्ष नाही, फक्त स्वाभाविकरित्या सगळे युवा जे आहे त्यांनी त्या माध्यमातून व्यक्त केलेलं एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कॉक्रोच जनता पार्टी आहे. स्वाभाविकरित्या आज देशामध्ये विशेष करून नीटच्या संदर्भामध्ये युवकांमध्ये नक्कीच नाराजी असू शकते आणि त्या माध्यमातून सोशल मीडियामध्ये ते व्यक्त झाले. पण कोणतीही पार्टी अशा आश्रयाची मला वाटत नाही की आहे. कोणीतरी परदेशातून येत आहे, त्याच्यामध्ये परदेशाचं फंडिंग आहे का, त्याच्यामध्ये परदेशी फॉलोअर्स याचे आहेत का, ह्या सर्व चौकशीचा विषय नक्कीच येणाऱ्या काळामध्ये समोर येईल. पण खऱ्या अर्थाने एक जबाबदारीने जनप्रतिनिधींनी वागलं पाहिजे आणि जर गटर होणार असेल, घाण होणार असेल तर कॉक्रोच देखील होणार आहे आणि म्हणून असं होण्याच्या पहिले आपण सावरलं पाहिजे, ही देखील त्याच्यामधून नक्कीच एक भूमिका समोर येते. स्पष्ट सांगा, गटर होणार असेल, घाण होणार असेल तर कॉक्रोच येणार, म्हणजे काय म्हणत आहे तुम्हाला? जी घोळ झाला नीट परीक्षेत तो व्हायला नको, ते दुरुस्त करायला पाहिजे असं म्हणायचं आहे? नाही, आता आपण पाहिलं की 5-6 या नीटच्या तरुणांनी त्यांनी आत्महत्या केल्या आहे. तर असं नव्हतं व्हायला पाहिजे. त्याच्यावर चौकशी बसली आहे, त्याच्यावर कारवाई देखील झालेली आहे. पण त्या लाखो मुलांचा विचार देखील आपण केला पाहिजे ज्यांनी जीवापाड मेहनत मागच्या 1-2 वर्षापासून केली, नीटची परीक्षा दिली आणि ती दुसऱ्या दिवशी ह्या सर्व घोळामध्ये कॅन्सल होते. आपल्या इच्छाच लातूरच्या कोचिंग क्लासेसच्या त्या सगळं तो व्यवहार समोर येतो. ही परिस्थिती नक्कीच युवकांसाठी वेदनादायी आहे. त्याच्यामधून आत्महत्या होत आहेत. म्हणून युवकांनी देखील यामध्ये एक समजदारपणा नक्कीच दाखवलेला आहे आणि म्हणून कॉक्रोच जनता पार्टी काही कोणची पक्ष नाही आहे. काही खऱ्या अर्थाने युवकांचा त्यानिमित्ताने आवाज बनून ते येण्याचा प्रयत्न जरी करत असले तरी मला वाटत नाही की त्यांना काही यश ह्या युवकांच्या समर्थन मिळण्यामध्ये मिळेल. फॉरेन फंडिंगचं हे केलं तुम्ही, यामागे पैसा कोणाचा आहे, का वाटते असं? नाही, हा जर सर्व्हर परदेशात असेल, तो व्यक्ती समजा परदेशात होता, पाकिस्तान बांगलादेशचे पुष्कळसे फॉलोवर त्या पेजवर आपल्याला पाहायला मिळतात. फंडिंग आपण पाहिलं की मागच्या 3 वर्षापूर्वी जे अमेरिकेत निवडणुका झाल्या राष्ट्राध्यक्षाच्या, त्याला रशियासारख्या देशांनी इन्फ्लुएन्स सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं. तशीच का परिस्थिती आपल्या इथे करण्याचे प्रयत्न आपल्या दुश्मन राष्ट्राचे आहेत का, असू शकतात. हा त्याच्यामधला संदेश आहे. नेपाळमध्ये झालेली आपण परिस्थिती पाहतो आणि नक्कीच जेन झी हा एक मोठा विषय बनून सर्वदूर समोर आलेला आहे. आपल्या देशामध्ये देखील असे उद्रेक आणण्याचे जर प्रयत्न असतील तर तसं होणार नाही. शेवटी लोकशाहीला मानणारा प्रत्येक नागरिक, प्रत्येक युवा हा आपल्या देशामध्ये आहे आणि सन्मान्य देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं प्रभावी सक्षम नेतृत्व, विकसित भारताकडे नेण्याचा त्यांचा संकल्प कालच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार जवळपास 7.8% आपली इकॉनॉमी ही वाढत आहे आणि म्हणून रोजगाराच्या दृष्टीने मुबलक संधी आहे. इन्व्हेस्टमेंट येत आहे, परदेशातून इन्व्हेस्टमेंट येत आहे. सर्वदूर इन्फ्रास्ट्रक्चर आणि सर्वांची वाढ, विकास होताना युवक देखील पाहतो आहे. अशी परिस्थिती जर कोणी अपेक्षा करत असेल उद्रेकाची, तशी नक्कीच होणार नाही. एक शेवटचा प्रश्न माझा, यामागे काही शंका उपस्थित केलेल्या आहे की भारतातल्या काही विरोधी पक्षांची फूस आहे का, अशी शंका उपस्थित होते. तुमचं काय मत आहे? नाही, आपण पाहतोय की प्रत्येक निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष हा कमकुवतच ठरला आहे. जनतेचं समर्थन त्यांना नाही म्हणजे नाही, अशा प्रकारची परिस्थिती आज देशामध्ये आहे आणि म्हणून कोणाच्या आड लपून हे विरोधी पक्ष काही करत असतील तर त्याच्यात काही नवल नाही आहे. वाटतं, पण तुम्हाला शंका आहे? असू शकतं ना, तेच सेवा निष्प्रभ ठरले आहे. विश्वासार्हता जनतेमधून विरोधी पक्षांनी पूर्णपणे गमावलेली आहे. ह्या सर्व परिस्थिती पाहता अशा कोणा संघटनेच्या आड एवढे सर्व मोठं विरोधी पक्ष येऊ शकतात असंच त्याच्यामधून दिसतं. विदर्भातल्या राजकारणावर येऊया. विधान परिषद निवडणुकीमध्ये नाना पटोलेच्या जिल्ह्यात काँग्रेसच्या उमेदवाराची माघार, विजय वडेट्टीवार जी मोठे नेते आहे काँग्रेसचे, त्यांच्या जिल्ह्यातही काँग्रेसचा उमेदवार माघार घेतो. कसं बघता तुम्ही? नाही, या दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी एक
माजी प्रदेशाध्यक्ष विदर्भातले दुसरे चंद्रपूरचे विद्यमान काँग्रेस पक्षाचे विधानसभेमधले गटनेते यांनीच ह्या तिकिटा काँग्रेसच्या श्रेष्ठींकडनं आणल्या आणि त्या वापस देखील घेण्यामध्ये यांचाच हात आहे हे आता सर्व ज्ञात झालं आहे. आणि म्हणून अशा याच्यामध्ये त्या दोघं उमेदवारांना काँग्रेस पक्षाने निष्कासित केलं, मग ह्या नेत्यांनाच का ठेवला आहे असा प्रश्न नक्कीच माझ्याकडे जे काँग्रेसचे कार्यकर्ते व्यक्त होत आहेत त्यांच्या बोलण्यातून निघतं. काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांनी विड्रॉ केलं, अर्ज मागं घेतला, याचा थेट फायदा भाजपला आहे. भाजपला आहे ना याचा फायदा. तर मग विजय वडेट्टीवारजी, नाना पटोले यांच्यावर जो आरोप करतात, मग भाजपच्या मार्फत हे घडून आणलं असाही प्रश्न उपस्थित होतो. नाही, शेवटी ज्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली ती त्यांच्या जिल्ह्यातल्या प्रभावी नेत्यामुळे मिळाली. शेवटी आपल्याला काँग्रेसचं राजकारण माहिती आहे, नेता पाठीशी असल्यामुळेच उमेदवारी या दोघांना मिळाली. दोघांनीही माघार जर घेतली असेल तर यांच्या सहमतीनेच घेतली असेल असा त्यानिमित्ताने त्या जिल्ह्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचं मत आहे. आणि म्हणून उमेदवारांना जर निष्कासित केला आहे तर काँग्रेसचे कार्यकर्ते नक्कीच आस लावून बसले आहे की काँग्रेस श्रेष्ठींनी त्यांच्या जिल्ह्यातल्या ह्या प्रभावी काँग्रेस नेत्यांना देखील लवकर पक्षातून निष्कासित करावं. कोणते कोणते नेते ते दोन? आणि तुम्हीच म्हटलं ना की भंडारा गोंदियाचे माजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सर्वांना माहिती आहे. चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा स्थानिक स्वराज्य संघाचे जे नेते आहेत, जे काँग्रेस पक्षाचे विद्यमान गटनेते आहेत, ते देखील सर्वांना माहीत आहेत. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.